मिस झाली ना आपल्या परिसरातील महत्त्वाची अपडेट? तर मग आजच C24 तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका. राहुरी शहरामधील नामांकित साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज या दालनात तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस. साईराम इलेक्ट्रॉनिक्सचं नातं आहे खास. प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास. उन्हाळ्यामध्ये थंड कूल करण्यासाठी AC, फ्रीज, कूलर, डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज. साईराम इलेक्ट्रॉनिक्स खरेदी विक्री संघ, नगर मनमाड रोड, राहुरी. तेव्हा आजच साईराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा. साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर. नमस्ते, मी डॉक्टर सोनाली माने, साईराम हॉस्पिटल राहुरी, मंदत्व तज्ज्ञ व एम्ब्रॉलॉजिस्ट तज्ज्ञ. आपल्या इथे IVF बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे. तर त्यामध्ये IVF, ICSI, एम्ब्रियो डोनेशन, एग फ्रीजिंग, स्पर्म फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो. आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात. साईराम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी. पाठदुखी, कंबरदुखी, खांदादुखी, सांधेदुखी तसंच मणक्याच्या आणि पॅरालिसिस आजारांपासून डॉक्टरकडे जाऊन वैतागले आहात का? तर आहे ना राहुरीमध्ये आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार. डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल अँड स्पाइन्स केअर थेरपी सेंटर, राहुरी बस स्टँड समोर. डॉक्टर केतन धनंजय मेळवणे. संपर्क 9890 42 52 40. 25 वर्षाची परंपरा. डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल. चलो बुलावा आया है, माता ने बुलाया है या अखंड श्रद्धेच्या मंत्रानं प्रेरित होऊन शिर्डी ते माता वैष्णोदेवी असा तब्बल 2200 किलोमीटरचा पायी प्रवास यशस्वीरित्या पूर्ण करत सतीश काका तनपुरे आणि त्यांच्या टीमनं भक्ती, जिद्द आणि चिकाटी यांचे प्रेरणादायी आदर्श घालून दिलाय. सुमारे 75 दिवस चाललेल्या या कठीण यात्रेमध्ये विविध ठिकाणी बदलतं हवामान, शारीरिक थकवा यांना न जुमानता टीमनं अखंड श्रद्धा आणि ध्येयानं हा प्रवास पूर्ण केला. या प्रवासादरम्यान जय माता दीच्या जयघोषामध्ये भक्तिमय वातावरण अनुभवत त्यांनी प्रत्येक टप्पा पार केला. या अद्वितीय कार्याबद्दल वैष्णोदेवी भक्त सतीश काका तनपुरे आणि त्यांचे सहकारी यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्यांच्या जिद्दीला आणि समर्पणाला मनपूर्वक सलाम व्यक्त करण्यात येत आहे. या यशस्वी यात्रेनिमित्तानं भास्कर शिरसाट, सुभाष चोपडे, बाळासाहेब कुऱ्हाट तसेच गोरक्षनाथ कटारे या यात्रेमध्ये सहभागी झाले होते. तर शुभकीर्ती उद्योग समूह राहुरी यांच्या वतीनं या टीमचे अभिनंदन करण्यात आलं आहे. यावेळी श्रद्धा, संयम आणि कठोर परिश्रम यांच्या बळावरती कोणतंही ध्येय गाठता येतं याचा जिवंत संदेश या यात्रेमधनं देण्यात आला आहे. तर यावेळी आदिनाथ हार्दे महाराज तसेच देवेंद्र लांबे, रमेश नालकर, विनीत धसाळ, बाळासाहेब जठार, हर्षवर्धन तनपुरे, बाळासाहेब आवारे आदींनी शुभेच्छा दिल्यात. आलेल्या प्रमुख पाहुण्यांचं स्वागत अक्षय तनपुरे यांनी केलं. तर यावेळी रवींद्र आहेर, जालिंदर शेळके, हरिभक्तपरायण बाबासाहेब मोरे, जितेंद्र गुंजाळ, विनीत शिरसाट आदी या ठिकाणी हजर होते. या कार्यक्रमाचे आयोजन शुभकीर्ती उद्योग समूहाचे शुभम तनपुरे यांच्यासह अक्षय तनपुरे, हर्षवर्धन तनपुरे, रुद्राक्ष तनपुरे, सूरज तनपुरे यांनी केलं होतं. या प्रसंगी सूत्रसंचालन बापूसाहेब तनपुरे यांनी केलंय. जय माता दी. ओम साईराम. आई वडिलांच्या आशीर्वादाने आणि कृपेने राहुरी शिर्डीचे वैष्णोदेवी हा 16 अतिशय छान प्रकारे आज मी संपन्न झाला असं जाहीर करतो. आणि या कटरा शहरामध्ये आमचा आज 14 जूनला सकाळी 11 वाजता स्वागत झालं. येताना भरपूर राज्यांमधून आम्ही प्रवास केला. साधारणतः पहिलं महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान, हरियाणा, पंजाब, हिमाचल आणि आता नंतर जम्मू काश्मीर आणि कटरा. आता साधारणतः 2100 किलोमीटरचा आम्ही हा प्रवास केला. या प्रवासाच्या दरम्यानमध्ये वेगवेगळ्या ठिकाणची, वेगवेगळ्या समाजाची अतिशय गोड अशी मित्रमंडळी मिळाली आणि खूप त्यांच्या संग हा अनुभव शेअर करायला किंवा त्यांच्यासोबत जो अनुभव आला तो अतिशय अस्मरणीय होता. या यात्रेमध्ये माझ्यासोबत माझे व्याही श्री रमेशजी नालकर साहेब हे 700-800 किलोमीटर माझ्यासोबत प्रवास केला. त्याचबरोबर सुभाषजी चोपडे, स्टेट बँक ऑफ इंडियाचे ते आपल्या राहुरी शाखेचे ब्रँच मॅनेजर होते. त्यानंतर त्यांनी सुरतला त्यांच्या 4 जिल्ह्यांमध्ये ते
4 जिल्हे त्यांच्या अंडरमध्ये होते. असे आपले सर्वांचे चोपडे साहेब, माननीय श्री आप्पासाहेब शिरसाट हे माझे स्नेही आहेत आणि ते मित्र आहेत. बाळासाहेबजी कुराट शनी शिंगणापूर ते माझे साडू आहेत. आणि गोरखजी कटरे हे आमच्या पिंपळाच्या माहिती ते आमचे नातेवाईकच आहेत. तसेच माझ्यासोबत काही दिवस प्रवास केलेले राजेश क्षेत्रीय असतील. त्यानंतर ज्यांनी हा जो आमचा टेम्पो होता त्याचे चालक श्री विजय तनपुरे, त्यांच्यासोबत जी स्वयंपाकाची टीम होती सतीश भाऊ आणि त्यांची मिसेस आणि दत्ताई, यांच्यामुळे मला सगळ्यात महत्त्वाचं मला अनुभव सहकार्य लागलं आणि या माझ्या टीममुळे मी माझा प्रवास पूर्ण करू शकलो. आता रोडचा प्रवास करत असताना ठिकठिकाणी अडचणी येतात. बिगर अडचणी तर काय प्रवास करणं शक्य नसतं. गाड्यांचा कर्कश आवाज येणं, रोडने चालताना धूळ, काही येताना खूप बऱ्याचशा ठिकाणी गाया मोकाट सोडलेल्या असतात. त्या रात्रीच्या वेळेस गाड्या जाऊन येऊन त्याचा ऍक्सिडेंट झाल्यानंतर त्या साईडलाच मृत्यू पडतो आणि त्याचा जो रोडने असा गलिच्छ असा वास येतो. आणि राजस्थान ठिकाणी वाळवट असल्यामुळं थोडंसं त्या धुळीचाही जे वाळवट म्हणतो आपण ती 45-47 डिग्रीमध्ये या टेम्परेचरमध्ये चालायला खूप त्रास होत होता. परंतु एकमेकांची सगळ्यांची साथ असल्या कारणाने आणि माता चरणीचे आमच्या सोबत असल्या कारणाने आम्हाला खूप छान असा अनुभव आला. मी शिर्डीतून ज्यावेळेस राहुरीतून शिर्डीपर्यंत गेलो ते सांगायला मलाही आनंद वाटेल. आम्ही ज्यावेळेस पहाटे 5 वाजता चालायसाठी होतो, पहाटे 3ला उठायचो आंघोळ वगैरे आवरून आमचं रुटीन प्रमाणे. तर 5 वाजता आम्ही स्टार्टच करायचो चालायला. काही दिवस 5-6 दिवस आम्ही ज्यावेळेस सकाळी चालू करायचो, शिर्डीपासून बाबांचं दर्शन घेतलं आणि यात्रेला सुरुवात केली. तिथं पहिल्यांदा पाऊस आला. आम्ही निघताना बुरबुर झाली आम्हाला, म्हणजे त्या पावनभूमीतून जी सुरुवात केली तिथंही आम्हाला पाऊस झाला. 5 वाजता ज्यावेळेस स्टार्ट केलं त्यावेळेस आमच्या सोबत एक खंडोबा राहायचा, म्हणजे अगोदरला कुत्र्याला आपण आपल्या भाषेमध्ये खंडोबा म्हणतो, भगवंत म्हणतो. तर ते आमच्या सोबत गेले 5-6 दिवस कंटिन्यू राहायचं. पहाटे 5ला आले का ते साधारणतः 7:30-8 वाजेपर्यंत आमच्या सोबत राहायचे. म्हणजे वेगवेगळ्या गावांमधून एक कुत्र आमच्या सोबत राहायचं. ते बाकीचे कुत्रे भुंकायला लागले का ते त्याच्यावर वार करायचा. आम्ही त्याला हाकमारी करतो, आमच्या ह्याच्यामध्ये उरायचा. आमच्या सोबत चालत असताना त्यांनी मात्र आमच्या कोणावर ते भुंकलं नाही किंवा चावलं नाही असं काहीच नाही. असं 6-7 दिवस आम्हाला त्याचा अनुभव आला. आणि वेगवेगळे अनुभव आता खूप सांगण्यासारखे, परंतु मी प्रत्यक्ष ज्यावेळेस राहुरी आपण सर्वजण भेटूया मी त्यावेळेस माझे संपूर्ण अनुभव आपल्या सर्वांना निश्चितच शेअर करण्याचा प्रयत्न करेन. मी मात्रांनीला एकच मागणं मागेल, माझ्या सर्व राहुरीकरांना, माझ्या मित्रमंडळींना, नातेवाईकांना आणि सर्वच शुभकीर्ती ग्रुपचे मेंबर्स असतील किंवा आपले सर्वच नातेवाईक, मी मात्रांनीला एवढंच मागणं मागेन, या सर्वांना सुख, शांती, निरोगी आरोग्य मागतो. आणि माता चरणी मी माझी सेवा ही आज या ठिकाणी देवीला अर्पण करतो. येत्या काही काळामध्ये 22 तारखेपासून आता 20 तारखेला आपली राहुरीची काही नातेवाईक मंडळ मित्रमंडळ येणार आहे. साधारणतः 200 लोक आहेत. आणि माझे राजस्थान, मध्य प्रदेश, पंजाब, हरियाणा असे हिमाचल या ठिकाणून ते साधारणतः 100-150 लोक आहेत. ते सगळे खास या यात्रेसाठी येणार आहेत. तर आम्ही 22 तारखेला ही सगळी मंडळी पोहोचल्यानंतर आम्ही 23 तारखेला सकाळी 6 वाजता तेच म्हणजे मला सांगण्याचा एक आनंद वाटत का आता याच्यामध्ये ह्या आता तुमच्या समोर माझ्या समोर जी बसलेली जी मित्रमंडळी जे या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित झालेली आहेत, याच्यापैकी जे काय वैष्णोदेवीला गेले असेल त्यांना माहिती आहे, जी वैष्णोदेवीची मेन गुफा आहे महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती, त्या ठिकाणी आपण जर दर्शनाला गेलो तर साधारणतः 1-2-5 सेकंदच आपल्याला तिथे उभारून देतात आणि लगेच ते पुढच्याला दर्शनासाठी हे करतात. तर मला सांगायला आनंद होईल, कारण की ह्या यात्रेतून मला जे भगवतीनं जे काही मला फलित दिलं असेल तर मी ते तुम्हाला शेअर करू इच्छितो सर्वांना. मी तिथले जे मुख्य पुजारी आहेत त्यांना फोन केला, त्यांना म्हटलं महाराज मला मी असं दर्शन येतोय. तर ते म्हणजे आज तो हर टाइम आते रहते, मुझे कॉल करो मैं आपका व्यवस्था करू. म्हटलं महाराज मी ह्या वेळेस वेगळ्या पद्धतीने यात्रेमध्ये तर मी पायी येतो. म्हणजे त्याने क्या ये तो मैंने कभी सुना नहीं, आप ऐसे बोल रहे. म्हणजे जे मुख्य पुजारी होते हे त्यांचं माझं झाले संभाषण.
तर मग ठीक आहे, मग त्यांनी माझ्यासाठी प्रयत्न करून शासनाकडून परमिशन घेतली, राज्यपाल संघ त्यांचं बोलणं झालं, तिथल्या शासनासोबत बोलणं झालं, सीओ संघ बोलणं झालं आणि त्यांनी मला देवीच्या पिंडीजवळ 50 मिनिटं बसून देण्याचं त्यांनी मला परमिशन अप्रूव्ह केली. मला खूप या गोष्टीचा अतिशय अभिमान वाटतो आणि खूप मी आनंद झालो मला या गोष्टीचा. कारण की या ज्या 21 वर्षाचं जे मला फल होतं ते भगवतीने मला या यात्रेच्या माध्यमातून मला 50 मिनिटं त्या देवीच्या, त्या महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वतीच्या सानिध्यात राहायला मिळालं. मी माझं भाग्य समजेल आणि आपलं सर्वांचंच भाग्य असंही मी समजेल. कारण की आपलं प्रेम हे माझ्यासोबत, शुभेच्छा माझ्यासोबत आहे आणि त्याच्यात माझ्या आई वडिलांचा आणि माझ्या मुलाचा आणि माझ्या मिसेसचा आणि जी माझी आता सून आलेली मुलगी जावई यांचा खूप मोठा मोलाचा वाटा आहे. यांनी मला सर्वांनीच धीर दिला आणि प्रत्येक वेळेस मला भेटण्यासाठी येऊन भेटणं, सर्व आपल्या राहुरीतील मित्रमंडळी असतील, नातेवाईक असतील, व्यापारी मंडळी असतील, खूप लोक मला रोज एक गाडी येऊन भेटून जायची आणि काहीतरी खाद्यपदार्थ स्वतः घरून बनवून घेऊन यायचे. मी त्यांचाही खूप मनापासून आभार व्यक्त करतो. येत्या आल्यानंतर मी आता साधारणतः आल्यानंतर आपल्या सर्वांनाच 5 तारखेला शुभकीर्तीला भेटायचं आहे. येताना मी आपल्या सर्वांसाठीच माता राणीचा प्रसाद सोबत घेऊन येईन. आपण त्या कार्यक्रमाला अवश्य भेटूया 5 तारखेला संध्याकाळी 5 वाजता. पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांसाठीच माताचरणी प्रार्थना करेन. आपल्या सर्वांनाच, आपल्या कुटुंबाला निरोगी आरोग्य लाभो हीच माताचरणी मी प्रार्थना करील. प्रेम से बोलो जय जय माता दी काका. आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे अंग आनंदाचे. सतीश काका आणि त्यांची टीम आज वैष्णोदेवीला पोहोच झालेली आहे आणि त्यांना झालेला जो आनंद त्या ठिकाणी, तेवढाच आनंद आम्हाला त्या ठिकाणी राहुरी या ठिकाणी झालेला आहे. 2200 किलोमीटरचा प्रवास करून ते वैष्णोदेवीला पोचलेले आहेत. चित्ती धरिली वासना सिद्धी नावे नारायणा. वैष्णोदेवीने त्यांची इच्छा पूर्ण केली. त्याचप्रमाणे दानशूर दाती असणारे सतीश काका यांना अशीच शुभेच्छा मी प्राप्त करून देतो की यांच्या हातून अशीच सामाजिक कार्य, पारमार्थिक कार्य हो, ही देवीचरणी, वैष्णोदेवीचरणी मी प्रार्थना करतो. जय माता दी. आजचा दिवस हा माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबियांसाठी आणि सर्वांसाठीच हा अत्यंत आनंदाचा आणि अभिमानाचा दिवस आहे. सतीश काका यांनी आज तब्बल 75 दिवसांचा पायी प्रवास, हा यात्रा, वैष्णोदेवीची जी यात्रा आहे ती पूर्ण केलेली आहे आणि आज ते देवीच्या दरबारात पोचलेले आहेत. त्यांच्या या यात्रेत श्रद्धा, जिद्द आणि समर्पणाचा अद्भुत संगम आम्हाला सर्वांना पाहायला मिळाला. अनेक अडचणींवर त्यांनी मात करून त्यांनी हा संकल्प पूर्ण केला आहे. त्यांच्या या प्रेरणादायी कार्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक अभिनंदन करतो आणि वैष्णोदेवी माता राणीचे मी मनापासून आभार मानतो की त्यांनी काकांचा हा प्रवास अतिशय सुखरूप आणि चांगला गेला. जय माता दी. धन्यवाद. जय माता. आज सतीश काकांते वैष्णोदेवी येथे पोचलेत. सकाळी 10 वाजता पोचले असतील साधारण. तर आम्ही आज एक छोटासा कार्यक्रम ठेवला होता इथं शुभकीर्तीला. तर सर्व मान्यवर, सर्व महाराज मंडळी, सर्व पाहुणे, सर्व मित्रमंडळी, सर्वजण या कार्यक्रमाला आले. आम्ही एक जल्लोषचा कार्यक्रम केला आज की सतीश काकांते एकदम सुखरूप त्या ठिकाणी पोचले म्हणून आम्ही एक जल्लोष कार्यक्रम म्हणून सर्व नातेवाईकांना, सर्व मित्रांना बोलवलं होतं. तर त्या कार्यक्रमासाठी सर्व महाराज मंडळी ते सगळे आले. त्यांचे मी सर्वांचे तनपुरे कुटुंबियाकडनं आभार मानतो आणि कार्यक्रम खूप चांगला झाला. ते पण त्या ठिकाणी एकदम सुखरूप पोचले, त्याच्याबद्दल मी त्यांना शुभेच्छा देतो. माझे 2 महेश दाने, C24 तास, राहुरी.